मी तर तुमच्या आयुष्यात आता आले, पण आर्मीचं स्वप्न हे तर तुम्ही जन्मापासून बघताय. अजिंक्य फौजी हीच तुमची खरी ओळख आहे. मरण कुणाला चुकवता आलंय, पण ज्याच्या मरणाचा सोहळा होतोय असं भाग्य फक्त आणि फक्त फौजीलाच लाभतं. आता माझ्यासाठी पाऊल मागे टाकू नका फौजी. इक्याचं बलिदान हे आपल्यावर कर्ज आहे. आओ, मी विक्याच्या इकडे भाकरी घेऊन चालल्या, तुम्ही जेवून घेता का? कसलं जेवतीस? कशाखाली घासच उतरा ना. 21-22 वर्षाचं कवळं पोरग. वेळ सांगून येत नाही म्हणते तीच खरंय. मागच्या वर्षी इथं बाहेरच्या खोलीतच आपण त्याचा वाढदिवस केला. आता काल परवा सगळं झाल्यासारखं वाटतंय. काय बाई, असं काय झालं ना की नको नको ती मनात येते. म्हणजे बघा की आता हे असं झालंय आणि 2 दिवसात अजिंक्य जाणार आहेत. सुमन, हा काय बोलतीस? आता मनात येतंय ती काय थांबवू शकतोय आपण? मला काळजी वाटते, बाकी काय नाही. काय बाई, इक्याची आई फारच कचली बघा. हो, एकुलते एक पोरग होतं तिचं. म्हातारी पुराच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. शेवटची भेट बी झाली नाही तिची. होय, आपल्या माणसाशिवाय जगण्याची कल्पना पण करवत नाही बघा मला. आता हे दुबईला गेल्यापासून एक एक दिवस खायला उठतो बघ मला. निदान लग्न झालं असतं त्याचं तर म्हातारीला आधार तर राहिला असता. अहो, आपली शितली आहे की आईवानी सांभाळून म्हातारीला. या आधाराला माणसं जरी असली ना तरी एकटेपणे बाईलाच भोगावं लागते. शितलीच्या विचारानं रातभर डोळ्याला डोळ्या नाही लागला माझ्या. आता अजिंक्य गेल्यानंतर ती बी एकटीच पडणार की. अहो, असं का म्हणता येत आहे? आपण सगळे आहे की. होय, आपण काय आपल्या पुरीला वाऱ्यावर सोडणार आहे वय? अजिंक्य तिकडे गेल्यावर ही घर कायम तिच्या मागं उभं राहील. वय पर इतकं सोपं नाही ते. पुढचं पुढं आत्ताच त्याचा विचार करत बसण्यात काय अर्थ आहे? वैरीनं चिंती ती मन चिंती म्हणतात तीच खरंय. अक्का, तुम्ही? अक्का, भैया, आज तुम्ही होतात म्हणून सगळे नियोजन झाले. होय होय, अख्खा गाव दुखावट्यात आहे बघा. अहो नो, इट्स आवर ड्युटी. आणि शहीद विक्रम फौजीसाठी आपण एवढं करू शकतो. केलं पाहिजे हो, पण भावना सांभाळून जबाबदारी घेणं हे किती मोठी गोष्ट आहे. काय गुरुजी? तेच म्हणत होतो मी. आप मुझे बताओ गुरुजी, भैयांनी गावातल्या गल्ली बोळात विकेचे बॅनर लावले. अंतिम यात्रेसाठी स्वतः भैयांनी रथ सजवला. एवढी धावपळ करते काय कोण? ए जमे, क्या भी क्या बोलताय रे? शहीद झालेला विक्रम फौजी भाऊ होता, माझा भाऊ. आणि त्यासाठी एवढं सगळं केलेलं गावभर करण्याची गरज आहे का? भैया, अहो सगळं बरोबर आहे तुमचं, पण केलंय ते केलंयच ना. हा, नाही जमे, बर केलं, पण त्याची पब्लिसिटी करणं हे काय मला बरोबर वाटत नाही, पटतही नाही. नाही भैया, पब्लिसिटी कसली? अहो, तुम्ही केवढं कौतुकास्पद काम करे. अहो नाही गुरुजी, हे आपलं कर्तव्य आहे.
आणि एवढ्यावरच भागतंय वय. विकेने आपल्यासाठी, गावासाठी, देशासाठी जीवाचं बलिदान दिलं. त्याच्यासाठी म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे. त्याची आठवण कायमस्वरूपी मनात राहील असं आपण काहीतरी केलं पाहिजे. वा भैया वा. अहो याला म्हणतात दूरदृष्टी, आणि यातूनच पुढच्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे. आणि हे सगळं कोण करू शकतं माहितीये का? फक्त तुम्ही भैया साहेब. फक्त आपल्याच्याने काय होणार आहे का? हा, आपल्या बरोबर गाव पाहिजे सगळा, तर काहीतरी होईल. असलं काम केल्यावरती गावच काय, पंचकृषी धावून येईल, सगळा गाव पाठीशी उभा राहील. आता आपण विक्रमच्या आईसाठी काहीतरी केलं पाहिजे. गुरुजी, आय एम हिअर. आम्ही सगळं ठरवले. जसं आम्ही आमच्या आईची काळजी घेतो, तसंच विक्रमच्या पण आईची काळजी घेऊ. असं मोठं मन पाहिजे. तर तुमच्यासारखे पोरं आहेत म्हणल्यावर आम्हाला काही घोरच नाही. पण आपण आता या घरासाठी जे काही करू ते सगळे मिळून करूया. तुम्ही म्हणताय त्याला 100% सहमत आहे मी, आणि तसंच होईल. बर, मग आता आम्ही निघू का? या, येतो. काळजी घ्या. भैया येतो. या. वा भैया वा. स्टार्टर तर चांगला मारलाय की तुम्ही. आता थांबायचं नाही. विक्या तर काही शहीद झालाच, त्याचं मार्केटिंग करायचं आणि गावातल्या लोकांच्या मनात घर करायचं. त्या अजय शीतलचं तोंड मात्र बघण्यासारखं झालं होतं. लई आर्मी 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 करत होते ना. फौजी फौजी, लाखात एक, 10 लाखात एक. ती काय म्हणायची ती? लाखात एक माझा फौजी. झालं का नाही लाखाचं 12,000. आता तिला कळ ग्राउंड रियालिटी काय असते. मावशी, एवढा एक घास खाऊन घे. मावशी, अगं असं कसं चालेल? अगं कालपासनं काय खाल्लं नाहीस तू. ताई थोडं खा की. हा हा, एक घास. कशाला खाऊ ग? कोणासाठी खाऊ? खाऊन तरी आणि जगून तरी आता माझा काय उपयोग आहे का ग? माझं सोन्यासारखं पोरग गेलं. आता जगून तरी काय करू मी? ताई, हा विकी असता तर असं तुम्हाला उपाशी राहू दिलं असतं का? कोणाच्या बी नशिबी येऊ नये असं माझ्या नशिबी आलं ग. या आईच्या डोळ्याने माझ्या पोराला स्तरणावर चढताना बघितलंय ग मी.